छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपण अनेकदा पोवाडे, कादंबरी, व्याख्याने किंवा टीव्ही शो मधून पाहिला आहे. पण तरी महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की अजून जाणून घ्यायची इच्छाही होतीच. आणि तीच संधी आता छावा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आली आहे. छावा हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर प्रेरित असा चित्रपट आहे. ही कादंबरी तुम्ही वाचली असेल तरी आणि नसेल वाचली तरीही हा चित्रपट तुम्हाला इतिहासात घेऊन जातो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेऊया की हा चित्रपट कसा आहे आणि यातल्या चुका काय आहेत. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स. मित्रांनो, थिएटर हाऊसफुल होतं आणि चित्रपट सुरू व्हायच्या अगोदरच प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव म्हणत थिएटर अगदी दुमदुमून सोडलं होतं. आणि फक्त सुरुवातीलाच नाही तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपात विकी कौशल ज्या ज्या वेळी स्क्रीनवर येतात त्या त्यावेळी प्रेक्षकांनी जयघोष केला. त्याच वेळी ठरलं की चित्रपट हा प्रेक्षकांच्या मनाला अगदी भिडला आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज त्यांचे शौर्य, त्यांचा पराक्रम हा दुश्मनांच्या छातीत धडकी भरावी असा होता. ती करारी नजर, ते त्यांचं रौद्र रूप, त्यांचं बोलणं हे चित्रपटात विकी कौशलने अगदी कौशल्यपूर्ण निभवलं आहे. छान अभिनय विकी कौशल यांनी यामध्ये केलेला आहे. माझा सर्जा संभाजी स्क्रीनवर सिंहाला फाडतानाचा जो काही सीन आहे तो, आनाजी पंतला हत्तीच्या पायी देताना हत्तीच्या समवेत असलेला त्यांचा जो स्क्रीनवर असलेला अंदाज आणि औरंग्याचा पोरगा अकबर त्याच्या छावणीत विनाशस्त्र केलेली दहशत आणि सर्वात शेवटी औरंग्याच्या हजारो सैन्यापुढे आपलं धाकलं धनी सर्जा संभाजी लढतानाचा तो क्षण आपल्याला इतिहासात नेतात आणि शेवटच्या क्षणी थिएटरमधील सर्वांचे डोळे भरून येतात. त्यावेळीच वाटतं हा महाराष्ट्राच्या इतिहासावर बनवलेला सिनेमा हा इतिहास घडवणार. असे खूप सीन या सिनेमामध्ये आहेत, छान आहेत. यातील विकी कौशलने म्हटलेला डायलॉग उत्तमरित्या म्हटलेले आहेत. रश्मिका मंदाना यांच्या ऍक्टिंग बद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनीही महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. महाराणी यांचे स्वराज्यावर आणि आपल्या महाराज्यावर असलेले अतोनात प्रेम यात पाहायला मिळते. जिजाऊ माँसाहेब यांनी जी शिकवण महाराजांना दिली तशीच एक स्वराज्याची महाराणी म्हणून त्यांचं कर्तव्य काय आहे याचाही थोडा थोडा उल्लेख योग्य वेळी अगदी वेळोवेळी इथं चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो अनुभव घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहावाच लागेल. बाकी अक्षय खन्नाने जो औरंग्याचा रोल केलाय तो अप्रतिम हुबेहूब वाटला. खरंच इतका क्रूर आणि नीच औरंग्या हा असाच असेल, म्हातारा झालेला औरंग्या, आणि तरीही त्याला मराठ्यांचा मुलूक जिंकण्याची असलेली भावना आणि त्यासाठी त्यांनी केलेले जनतेवरचे जुलूम, इतका क्रूर माणूस हा अगदी भयानक होतं. याच्या म्युझिक बद्दल जर बोलायचं म्हटलं तर म्युझिक हे ए.आर. रेहमानचं आहे. ए.आर. रेहमानने अगदी योग्य जागी योग्य असं म्युझिक दिलं आहे. बीजीएम अगदी फिट आहे, पण थोडं म्युझिकची कुठेतरी कमी वाटते. मला वाटतंय की ज्यावेळी तो लेझिम खेळतानाचा जो सीन होता तो राज्याभिषेकाच्या वेळी असेल आणि त्यावेळेला तिथे कटछाट जी केली त्यामुळे तिथला थोडा म्युझिकचा जो काही आपल्याला येणारी वाईब्स आहे ती थोडी तिथं कमी पडते. ज्या वेळेला ते बॅकग्राऊंडला गाणं वाजतं ते गाणं तिथं थोडं काटछाट केल्यामुळं ते सुसंगतपणा तिथं आलेलं नाही. आणि म्युझिक मला तरी माझा अंदाज असा आहे किंवा एक दोघांना मी रिव्ह्यू विचारल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की थोडं अजय अतुलकडे दिलं असतं तर यापेक्षा हे अजून जरा बेटर झालं असतं. पण तरीही म्युझिक आपल्याला तिथं अगदी इतिहासात नेण्यासारखं आणि मस्त छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या काही पराक्रम पडद्यावर दाखवलंय त्या पराक्रमाला साजेस असं बीजीएम यामध्ये वाजतं. त्यामुळं थोडं आपल्याला कुठेतरी कमतरता म्युझिकची वाटते. बाकी अनायसी म्युझिक संपूर्ण असं चांगलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांची यात खूप अशी रूपं दाखवण्यात आलेली आहेत. आईचं छत्र लवकर थरपलं असल्याने त्यांची आईच्या ममतेप्रती ओढ, आबासाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गेल्याचं दुःख, स्वकीय लोकांनी केलेल्या कुरघोड्या आणि शेवटचा त्यांचा रणसंग्राम. मित्रांनो, आमच्या राजाच्या वाट्याला का आलं हे इतकं दुःख? का सोसल्या आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी इतक्या मरणयातना? तब्बल 40 दिवस त्यांनी या मरणयातना सोसलेल्या आहेत मित्रांनो. आणि यातला काहीच भाग फक्त यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. ते पाहिलं तर डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. आणि मग माझ्या धाकल्या धन्याने सर्जाने शंभू राजांनी कसं सोसला असेल हा विचार करूनच खरं तर काळाचं तसं चर्र होतं. मी थिएटरमध्ये ज्या वेळेला चित्रपट पाहत होतो त्यावेळेला शेवटचा जो काही सीन चालू झाला, ज्या वेळेला गणोजी शिर्केने जो काही त्यांनी गद्दारी केली आणि गद्दारी केल्यानंतर ज्या वेळेला संगमेश्वरच्या तेरी, ज्या वेळेला संभाजी महाराजांना तितक्या हजारो सैन्यांनी मोगलांनी ज्यावेळेला त्यांना कैद करण्यासाठी जो प्रयत्न केला आणि त्यावेळी त्यांचा जो रणसंग्राम होता त्यावेळी त्यांनी जे धारण केलेलं रौद्र रूप होतं ते रौद्र रूप पाहताना डोळ्यातला प्रत्येक थेंब असा गाळवून जात होता. मी आजूबाजूला बघितले तर सर्वच माणसं प्रेक्षक हे स्तब्धपणे अशी पाहत होते. तो पराक्रम आपल्या चेहऱ्या डोळ्यापुढे दिसत होता. तो पाहताना खरंच डोळे पाणावले. आणि तो पाहत असताना मी इतिहास वाचला होता, मी छावा कादंबरी वाचली होती, त्यामुळे मला माहिती होतं म्हणजे शंभूराजे आता कैदेत सापडणार आहेत, पण तरीही आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या माणसासाठी, आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी हा माझा राजा किती प्रत्कर्षाने लढतोय हे पाहिल्यानंतर
ऊर भरून आला की अशी माणसं, असा राजा आपल्या या महाराष्ट्रात, आपल्या या मातीला लाभला आणि आपण त्या महाराष्ट्र मातीत जन्माला आलो हे पाहिल्यानंतर खरंच सार्थ अभिमान वाटला. पण आपल्याच काही स्वकीय माणसांनी जो काही गद्दारी केली, त्या गद्दारीमुळं आपला राजा हा शत्रूंच्या तावडीत सापडला. आणि तो तावडीत सापडल्यानंतर जो काही त्यांच्या जाळ्यात सापडला, त्यावेळेला जे काही क्षण त्या चित्रपटामध्ये दाखवले आहेत, यामध्ये अजून एक क्षण दाखवला की छत्रपती संभाजी महाराज हे ज्या वेळेला तावडीत सापडले आणि त्यांना वाटलं की आता यातून सुटका नाही, यामध्ये आपल्याला मरणच पत्करावं लागणार आहे, यामध्ये आपल्याला कैद होणार आहे आणि यातून सुटका नाही, त्यावेळेला तिथं एक ऑप्शन होता. तिथं एका मावळ्याने त्यांना म्हटलं होतं की राजे, तुम्ही रायगडावरती जा 20 मावळ्यांसोबत, आम्ही आता इथे यांना अडवून ठेवू. घोडखिंडीची जी घटना घडली आपल्याला, आपण सगळ्यांनी इतिहासात पाहिलंय, तशा घटनेसारखं तिथं प्रसंग एक आहे. तो प्रसंग तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघा, मी बोलण्यापेक्षा तो प्रसंग तुम्हाला अगदी इतिहासात नेऊन सोडेल. आणि आपला राजा कसा होता, किती पराक्रमी होता, त्या राजाने काय पराक्रम केले, म्हणून आज आपण इतक्या अभिमानानं सांगतोय की मी महाराष्ट्राचा, मी मराठी आहे. हा अभिमान आपल्याला ज्वलंतपणे तिथं त्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चित्रपटच नव्हे तर तो इतिहास हे आपला तितका जाज्वल्य असा इतिहास आहे आणि तो इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेझेंट झालेला आहे, तो पाहायला मिळतो. ते वाक्य त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज हे सुखरूपपणे रायगडावरती जाऊ सुद्धा शकले असते, पण नाही, राजांनी लढणं हे स्वीकारलं. मी सिंहाचा छावा आहे आणि मी लढणं स्वीकारेल, म्हणून त्यांनी तलवारी उपसल्या आणि लढाईसाठी गेले. मोगलांची हजारोंची सैन्य आणि फक्त संगमेश्वरावरती 150 मावळे होते. त्या 150 मावळ्यांनी आपला राजा वाचवा, आपलं स्वराज्य वाचवा म्हणून स्वतः राजांनी करारी असा त्यांना जबाब दिला. तो क्षण पाहिला, ती तिथले पूर्ण लढाई पाहिली, डोळे भरूनच येतात, पण शब्द सुचत नाहीत त्या ह्याच्यामध्ये तो सीन पाहिल्यानंतर. मग आता विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे, ही घटना इतिहासात आपल्या घडलेली आहे. आणि त्यानंतर जो काही त्यांच्यावरती जुलूम केलाय, त्यांच्या बोटाची नखं कापणं असो, त्यांच्या डोळ्यामध्ये ज्या काही गरम सळ्या ज्या काही गाठल्या त्यांच्या डोळ्यामध्ये, डोळे त्यांचे फोडले गेले, ते क्षण पाहिल्यानंतर अश्रू तर थांबतच नाहीत. कारण तो सीन पाहताना आपल्याला इतकं वाईट वाटतंय. तर मी विचार करा की ज्वलंत इतिहासामध्ये ज्या वेळेला शंभूराजावरती ही परिस्थिती होती, त्यावेळेला तिथं नेमकं काय झालं असेल, त्या राजाला किती यातना या हिंदवी स्वराज्यासाठी सोसाव्या लागल्या. त्या सोसल्या कोणासाठी, तर त्या तुमच्या आणि आमच्यासाठी, सर्वांसाठी या यातना आपल्या धाकल्या झाल्याने शंभूराजांनी आपल्यासाठी ह्या सोसलेल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या क्षणी ज्यावेळेला त्यांचे डोळे फोडले गेले, त्यांच्या नखं काढली गेली, त्यांच्या अंगावरती मीठ चोळलं गेलं, ते क्षण पाहिल्यानंतर तरीही शंभूराजा हा आपल्या कडे येत नाही किंवा तरीही तो ओरडत नाही. त्याच्या त्याला यातना झालेली, ते जे काही ओरडणं होतं ते त्याला त्या औरंग्याला ऐकायचं होतं, पण तरीही ओरडत नाही म्हटल्यानंतर त्याने शेवटी त्यांना एक खास ऑफर दिली. म्हटले की तुम्ही आमच्याकडे या, आमचा धर्म स्वीकारा, तुम्ही ऐशोआरामात जगाल, तुम्ही अगदी व्यवस्थित तुम्हाला राजेशाही थाटात जगाल, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, असं काहीच त्यामध्ये वाक्य आहे. तर हे झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं यावरती वाक्य हे ऐकायला तुम्ही थिएटरमध्ये नक्कीच जा, की आपल्या जीवावर बेतला असताना सुद्धा ताठ मानेनं आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी ते दिलेलं वाक्य, ते बोललेलं वाक्य, खरंच हे एक सिंहाचा छावाच बोलू शकतो आणि ते करू शकतो. आणि हा आपला इतिहास आहे. तत्पूर्वी तुम्ही कमेंटमध्ये हर हर महादेव, जय शंभूराजे आणि छत्रपती शिवराय लिहायला विसरू नका.